संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10:15 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार. उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूक जाहीर केली जाईल. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मध्यमवर्गीयांसाठी आकर्षक योजना आणि गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता. 1 फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारामध्ये बदल. IMPS द्वारे कुठल्याही खात्यामध्ये 5 लाखांपर्यंतची रक्कम पाठवता येणार. तर NPS खात्यामधून पैसे काढणं आणि फास्टॅग संदर्भातील नियमांमध्येही बदल होणार. दानमाफी वादा प्रकरणामध्ये आज महत्त्वाचा दिवस. व्यास तळघरामधून पूजेला परवानगी मिळणार की नाही याकडे लक्ष. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज ईडी समोर होणार हजर. ईडीच्या कारवाईमध्ये 1 BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त. ईडीकडूनही काही कागदपत्र जप्त. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार. गोळीबारामध्ये 2घांचा मृत्यू. भाजप नेत्यांसह 5 जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. मराठवाड्यावरती दुष्काळाचं सावट. जायकवाडी धरणामध्ये पिण्यासाठी पाणी राखीव. उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय. जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणी साठा. उजनी धरणामध्ये केवळ 60 TMC इतका पाणी साठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 50 TMC पाणी कमी. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आता मुंबई भाजप तयार करणार 5000 नमो वॉरियर्स. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्सची निवड केली जाणार. पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयांमधील 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन. न्यूमोनिया झाल्यानं काल सांगलीमधील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द. आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे बैठक रद्द. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीला रवाना होणार. अनिल बाबर यांच्या निधनानं शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक सच्चा लोकप्रतिनिधी गमावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनिल बाबर यांना श्रद्धांजली. शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना. अनिल बाबर यांच्या निधनानं एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्यानं भेटत असत. त्यांचं असं अकस्मात निघून जाणं अत्यंत वेदनादायी. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये रोहित पवार यांची उद्या पुन्हा एकदा ईडी चौकशी. चौकशीनंतर प्रकरण बंद करत असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांकडून हायकोर्टामध्ये सादर. 20 जानेवारीला अहवाल सादर केल्यानंतरही 24 तारखेला रोहित पवार यांची चौकशी. मुंबईतल्या पवई IIT मधील होणारं प्रख्यात भाषातज्ञ गणेश देवी यांचं व्याख्यान अचानक रद्द. प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष. 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवरती आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचा बहिष्कार. बोर्डाकडून साहित्य घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांना सहकार्य करण्यास नकार. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. श्रीकांत शिंदे, छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्यासह 20 नेत्यांच्या विरोधातील खटले मागे. गिरीश महाजन, संजय केळकर, रक्षा खडसे यांच्यासह 17 लोकप्रतिनिधींच्या विरोधातील खटलेही मागे घेण्याचे प्रस्ताव. खटल्यांचा तपशील हायकोर्टात जाणार. परमबीर सिंह यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल CBI कडून सादर. गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत असं CBIनं अहवालामध्ये म्हटलंय. ओबीसी महासंघ आजपासून ओबीसी जनजागृती मोहिमेला सुरुवात करणार. बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात दीक्षाभूमीपासून या जनजागृती मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला जाणार. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा राज्य मागासवर्ग शुक्रवारी आढावा घेणार. सर्वेक्षणाचं कामकाज, येणाऱ्या अडचणी आणि झालेली कामं यासंदर्भात माहिती यावेळी घेण्यात येणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 48 पोलीस निरीक्षकांचा समावेश. एका जिल्ह्यामध्ये 3 वर्ष काम केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. आदित्य ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर.
1 फेब्रुवारीला मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिक आवाहन. एक मत हुकुमशाही उलथवण्यासाठी अशा आशयाचं शहरामध्ये बॅनर. अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर. मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातमधून केली होती अटक. पोलिसांना वाटत नाही तोपर्यंत जादूटोणा कायदा व्यवस्थित राबवला जाणार नाही. राज्य सरकार हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणू इच्छित नाही. अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा सरकारवरती आरोप. संक्रमण शिबिरामधील रहिवाशांचं होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण. अधिकृत अनधिकृत गाळेधारकांची ओळख पटवण्यास होणार मदत. संक्रमण शिबिरातील अनधिकृत रहिवाशांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं सर्वंकष विचार करून त्यांचे अ, ब, क असे होणार वर्गीकरण. नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका. कौसा मुंब्रा येथील रुग्णालयामध्ये नागरिकांना नियमानुसार मोफत व परवडणारे उपचार द्यावे. एक जनहित याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं. यवतमाळच्या वणी शहरातील नगरवाला जिनिंगमध्ये लागली आग. आगीमध्ये सुमारे 100 क्विंटल कापूस जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणामध्ये. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. नाशिकच्या मालेगावमध्ये एका वर्षात 319 कोटींची वीज चोरी. अवैध प्लास्टिक कारखाने, पॉवर सलून त्यासोबतच घरगुती वीज चोरी झाल्याचं उघड. मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीची कारवाई. महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा. रेसकोर्स व्यवस्थापनानं घेतलेल्या ई मतदानामध्ये 76% मतदात्यांना थीम पार्कच्या बाजूने मतदान. जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य भारत रंग महोत्सवाचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलंय. 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार उद्घाटन. 1 फेब्रुवारी ते 31 फेब्रुवारी या कालावधीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी आता रायगडमध्ये जिल्हा स्तरावरती सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती. पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांचा अक्षय पुरस्कार 2024 देऊन सन्मान. दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं पुरस्काराचं वितरण. वर्ध्यामधल्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये छाव्यांसह कॅटरीना वाघिणीचं सुद्धा दर्शन. कॅटरीना 5व्यांदा बनली आई. 3 छाव्यांना जन्म दिल्याचा अंदाज. पालघरमधील जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारी खडखड नळ पाणी पुरवठा योजना 60 महिने उलटूनही अपूर्ण. नागरिक संतप्त. ठाण्यामध्ये पालिकेच्या जागेवरती शिवसेना शिंदे गटानं उभारली कंटेनर शाखा. कंटेनर शाखेवरून महायुतीमधील शिवसेना आणि भाजप आमने सामने. भाजपच्या आमदारांकडून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार. अमरावतीमध्ये महाप्रसादाला नेतो असं सांगून 23 वर्षाच्या तरुणीवरती 5 जणांनी केला अत्याचार. या प्रकरणामध्ये वरुड तालुक्यातल्या शेंदुर्जना घाट पोलिसांकडून अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल. पोलिसांनी 5ही जणांना केली अटक. नागपूरमधल्या नामांकित शाळेमधील शिक्षकाचा विकृतपणा समोर. सार्वजनिक महिला स्वच्छतागृहामध्ये छुप्या पद्धतीनं करायचा मोबाईलमध्ये चित्रीकरण. पोलिसांकडून शिक्षकाला अटक. यवतमाळच्या नेरमधील अजांती गावाच्या जवळ अतिक्रमित जागेच्या ठरावासाठी ग्रामसभेचं आयोजन. 2 समाज सहभागी. ठराव घेण्यावरून वाद झाल्यामुळे ग्रामसभेमध्ये दगडफेक. घटनास्थळी पोलीस आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात. मंदिरं हे पिकनिक स्पॉट नाही, त्यामुळे हिंदू नसलेल्यांना मंदिरामध्ये प्रवेश देऊ नये. मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय. गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊनच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा. मद्रास हायकोर्टाचे निर्देश. काँग्रेसचे माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या गाडीला अपघात. अपघातामध्ये त्यांची पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू तर मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा जखमी. सिंह कुटुंबीय दिल्ली ते मुंबई महामार्गावरून जयपूरला जात असताना अलवर इथे झाला अपघात. दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे विमान प्रवासाला विलंब. इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळावरील सुमारे 50 विमानं यांची उड्डाणं सध्या उशिरा. प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनामध्ये गुजरातचा चित्ररथ ठरला. पीपल्स चॉईस विभागामध्ये प्रथम पुरस्काराचा मानकरी. उत्तर प्रदेशच्या चित्ररथानं दुसरा,
तर आंध्र प्रदेशनं मारली तिसऱ्या क्रमांकाची बाजी. हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमधील अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टलच्या जवळ मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीनंतर अडकलेल्या 300 पर्यटकांची पोलिसांकडून सुटका. सुरक्षित हिमालय प्रकल्पाच्या अंतर्गत देशातील पहिलं बिबट्या संरक्षण केंद्र उत्तराखंडमध्ये बनणार. 4,87,00,000 रुपये खर्चून बांधलं जाणार देशातील पहिलं बिबट्या संरक्षण केंद्र. भारतीय नौदलाचं मोठं ऑपरेशन. समुद्री चाच्यांच्या तावडीतून 19 पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली. 25 तासात भारतीय नौदलानं अरबी समुद्रामध्ये अपहरणाचे 2 मोठे प्रयत्न हाणून पाडले. अमेझॉन प्राईम व्हिडिओकडून नवीन नियम लागू. सबस्क्रायबर्सना जाहिराती विना व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडाच्या नागरिकांसाठी हा नियम लागू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.